काय झालं तुला उठे तुला काय झालं म्हणजे तुझा बा हाणल मला उठकी बुरट्या मला मारतेस कशी वाटली आता माकडा नाटकी करतो सॉरी बाबा सॉरी सॉरी अरे वय बाबा निवांत बसलायस मग काय नाचू काय टंग 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 अरे नको नको मम्मी पप्पा कुठे गेले तुझे गेली ती बाहेर वैब्याला का पाहुणा आले ती त्यातली चहा बी ठेवायचं की काय कळतं का नाही तुला हा हा ठेव ठेव बाळा लय तलब झाल्या चहाची बर बर ठेवतो जो बी लारे हो दो लाना आणतो बुरटी हावऱ्या चांगला साखर बिकर टाकून हा विसल्या बुरट्यामुळे मला चहा करायला लागलाय काय धावतोस त्याला आता पाहुणे काय मग किती दिवस राहणार आहेसा लय दिवस नाही राहणार फक्त 15 दिवस राहणार बर चालतंय आणि काय मग काय नाही आईला फिरलो कशानं रे गुरुत्वाकर्षणामुळे फिरला त्या फुलात लवची मग काय बघा इथे त्यामुळे काढून ठेवा बॅग हा काढूनच ठेवतो पाहुणं बरं झालं तुम्ही सांगितलं सर आणि काय म्हणताय काय लग्नाचा विषय चाललाय माझा बरं. काय पोरगी भेटना झाल्या काय गावताय का सॉरी बिस्किटचा पुढे आणलाय का बघत होतो माकडा का बस बिस्किटचा बोडा खायला लागलाय तुम्ही हा बस आता तुझं काय चाललंय काय निवांतच कोण आहेस तू रिश्ते में हम तुम्हारे बाप होते हैं नाम है शहनशाह विसल्या जोडीदार आहे त्याचा मी कुठं राहतोस इथं जमिनीवर पाहुणे घ्यायच्या विसल्या घे तुला पण वैद्यार तुला आणला नाही शिच्या अरे नाही साखर पावडर फक्त 2च कपाची होती म्हणून तुम्हाला दोघांनीच करून आणला काय लय भारी चहा झालाय मलाईचा स्वाद आहे चहाला हा मग पहिल्या धाराची मला आहे म्हणजे ताज्या दुधाचा चहा केलाय वैद्यार आम्ही चहा पिणार तू असं बघत बसणार काय मला आवडणार नाही बघ ये तू पण पेचा अरे नको बाबा प्या तुम्ही अरे पे धर अरे नको बाबा मी परत करून पेतो की माझा मी अरे आता म्हटलं साखर पावडर सपल्या कसं करणार तू इधर नको पे माझ्या वैद्या तुझ्या नाकातल्या मलाईची टेस्ट कशी वाटली चांगली आहे ना का म्हणजे काय म्हणायचं तुला प्या आता शिंबूडच्या काय म्हणजे त्यानं चहामध्ये शिंबूड टाकला मी आज जाऊन बघितलं होतं काय तू वैब्या माकडा तू तुझ्यामुळे झालं माकडा भावानो काय रे विसल्याला कुठे बघितलं का इकडं काय नाही रे बाबा बरं चालतंय काय करताय चिकन पार्टी बरं करा चल अरे थांब जरा काय रे तो बहुतेक तिकडे गेलाय बरं चालतंय थँक्यू बाबा चल थँक्यू अरे काय केलं अरे भोंगळी चालू मला पाडलं सवी मग कुठे मला पाडलं हे गाव परत आवतो तुला तुझ्या तर आता आईच्या गावात या बुरट्या तुझ्या नादात त्या पाहुण्याचा मार खाल्ला बाबा सॉरी बाबा माकडा हायला भुका लागला का पळून माकडा बाबा ती मग तिकडे बघत बसल्या मग काय करूया तिथे जाऊन जीवे की कोणाला काय करते सर बरं चालते चल चला भात घ्या की पाहुणे नको अहो थोडा घ्या भात वाडा रे नमस्कार इथं पण वाडा रे इथं घ्या तुम्ही अरे इकडे या शिरा भात वाढक्या नाही ठीक आहे शिवाय मारून घेतो
पाहुणं काय वळखला नाही गे मी ते नवरी मुलीकडचं आहे मी आत्ताच तांदूळ टाकलं आणि पंक्तीत जेवायला. बर हा आणि तुम्ही मी नवऱ्या मुलाला चुलत भाऊ आयर केला 200 रुपये. बर शिरपा दांडकान र कशाला पाहुणं? अरे माकडानं माझा चुलता मेला त्याचं 13व्याचं जेवण आहे लग्नाचं नव. चांगलं होतं तुमचं चुलत मला म्हणल्याल तुमचं चुलत मी मेल्यावर माझ्या 13व्याचं जेव्हा ये लग्नाला सांगून जाते असं जेव्हा ये म्हणजे तुला जेव्हा घेतील कारण तू त्या मापाचा नाही. शेवटची इच्छा होती तिची. चौथीत मेन तुमचं चुलत एका बेंचवर बसायचो. मग तिकडे होतो आम्ही. 85 वय होतं त्यांचं तुमच्या वयाचं नव्हतं ते. मामा होतं का नाही आमच्या वर्गात? गंडे होते ते हाणारे असले. घ्या यांना. हो चला लवकर दुकानातली काय काय खरेदी करायची. बरोबर चल चल लवकर. होय वाट भरलं बघ बाबा. विसल्या थांब त्या बोरट्यानं सकाळी धडाकल्यावर मला मारलं होतं. आता बादला घ्यायची वेळ आल्या बादला घेऊया चल. बर चाल. ओ दादा 2 आईस्क्रीम आणि 2 क्रीम रोल द्या. काय मामा सकाळी वेगळ्या पायवर फिरत होता ही वेगळीच कोण बाय आहे? काय विषय हा? ए मी नव्हतो काहीतरी बोलू नकोस. काय हो कोण होती ती सटवी? एवढी चांगली बायको असताना कुठल्या भावनीवर फिरत होता सकाळी? आई शपथ मी नव्हतो बायको. अहो खोट बोलते ती. सकाळी त्या बायन तुम्हाला कॅडबरी पण दिलेली तुम्ही ह्या केशात ठेवलेली. काय कॅडबेरी? बघा की बघू बघू. अगं ही खोटं बोलते ती. आय ग मी नव्हतो. आय ग मी नव्हतो. मज्जा आली का? वय बेसल्या काय दिवसभर गावभर बोंबलत फिरत असतायचा जरा कामाधंद्याचं बघा की. ना आमचं काम चालू असतंय बिझनेस आमचा. काय शिक्षण झालं रे तुमचं? आम्ही दोघं IT इंजिनियर. इंजिनियर आहे नव्ह का? मग किती कमी होत असा? 2-3 हजार रुपये. तुमचा शिकून काय फायदा नाही बघा. माझं पोरग 8वी नापास आहे तरी पण म्हशीचं दूध विकून महिन्याला 10-15 हजार रुपये कमी होतं. असू दे जावा. पैसा आणायचा काम बघा. विसल्या आता या नानाला कोण सांगणार आपण दोघ जण दिवसाला 2-3 हजार मिळतो. महिन्याला 80-90 हजार आपला इन्कम आहे. चला हा पुन्हाच फोन आला. स्वाती. हॅलो हॅलो वैभव. हा बोल ना स्वाती. 10 मिनिटात घरी ये माझ्या पप्पानी तुला भेटायला बोलवलंय. आपल्या लग्नाचं जमतंय वाटतं. खरंच काय? बरोबर येतो. हा आणि ऐक येताना ना पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घालून ये. अगं माझा पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट धुवायला टाकले वाळलं नसेल अजून. ते काय मला सांगू नको. 10 मिनिटात ये पटकन मी वाट बघते. बरं चालतं येतो. पण ऐक की तुझं पप्पा लय डेंजर नाही ना? नाही रे ये लवकर तू. बरं चालतं येतो. वैभ्या काय झालं कुणाचा फोन होता? अरे स्वातीचा फोन होता. तिच्या पप्पानी मला भेटायला बोललंय. भावा जमलंय की मग तुझं चल जाऊया. थांब की पण एक प्रॉब्लेम आहे. काय? स्वातीने येताना मला पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घालून यायला सांगितलंय पण माझा शर्ट पॅन्ट धुवायला टाकलंय नव्हता. पांढरा शर्ट काळी पॅन्ट. भावा पांढरा शर्ट काळी पॅन्ट आहे. कुठं आहे? चल ओ काका भावा कपडे पळवायची 1 नंबर आयडिया दिलीस बघ. त्या बुरटेसनी मारून आपण त्यांची कपडे चोरून आणली. स्वाती ये वैभव. बरं ड्रेस कसा वाटतोय? भारी दिसतंय. बरं पप्पासनी बोलू तुझ्या. हा थांब बोलवते. पप्पा पप्पा दादा तुमची ही अवस्था कोणी केली? अगं 2 पोरांनी आम्हाला मारलं आणि आमची कपडे पळवून गेली ती. स्वाती जातो आम्ही. अरे पप्पाने तर भेटून जा. पप्पा हा वैभव. नमस्कार. अगं पुरी ही जायती यांनीच कपडे पळवले ना. सॉरी साहेब यांनी मला मारून माझी कपडे चोरले त्यांच्यावर केस टाकायचे आहे. ए पुढच्याच होते थांब जरा तू. ए सांग तुझं काय होतंय? साहेब माझं बोकड चोरीला गेले मला हुडकून द्या. तुझा काय प्रॉब्लेम आहे? माझी बायको मला लय मारते तिच्यावर केस टाकायचे. तुझं काय झालंय? साहेब शेजारात कुत्र माझ्या डोंगरात चावले त्याच्यावर केस टाकायचे. बर 1 मिनिट. हॅलो मानेकल्लीला चोर सुटले ती. काय मानेकडला चोर सुटली ती? 5 मिनिटात गाडी पाठवून देतो.
तुझ्या बायकोला कुत्र चावले बरोबर अहो साहेब बायको मला मारते तिच्यावर केस टाकायची आहे. बरोबर तुझ्या बोकडाचे कपडे कोणी चोरली ती साहेब बोकडाची नाही माझे कपडे चोरले त्या दोघांनी. अरे मग काय तर म्हणलास की ही दोघं तुझ्या डोंगराला चावली ती अहो साहेब माझ्या डोंगराला कुत्र चावलं या. हा म्हणजे तुझं बोकाड रोज तुला मारतंय म्हणून तू बोकडाचे केस काढायलास बरोबर अहो साहेब माझी बायको मला मारतीया म्हणून तिच्यावर केस टाकायची आहे. थांबा काय 5 मिनिटात गाडी पाठवून देतो त्या चोरासनी बांधून घाला तू बोकडाच्या डोंगराला चावलास म्हणून ह्याच्या बायकून तुला मारलं बरोबर नाही आता मी तुमच्या डुंगणाला चावणार. थांबा कळलंय मला आता थांबा काय कळले? ह्या दोघांनी तुझी कपडे चोरली बरोबर बरोबर म्हणून तू ह्या दोघांच्या डोंगराला चावलास बरोबर का